नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 5 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणाऱ्यांविरोधात आता कठोर भूमिका घेतली आहे। त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 205 भारतीयांना देशाबाहेर काढले। यात 104 लोकांची ओळख पटली असून या सगळ्या लोकांना C-17 या अमेरिकी सैन्य विमानाने भारतात पाठवण्यात आले। बुधवारी दुपारी पंजाबच्या अमृतसर येथील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर C-17 हे लँड करेल। पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले आहे, अमेरिकेतून पाठवलेल्या या अवैध प्रवाशांना राज्य सरकारचे लोक रिसीव्ह करतील। ओळख आणि अन्य कागदपत्रांसंदर्भात विमानतळावर काउंटर बनवण्यात आले। अमृतसर प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी माहिती दिली आहे, अमेरिकी विमानाने येणाऱ्या सर्व लोकांच्या कागदपत्रांची अमृतसर विमानतळावर तपासणी करण्यात येईल। इमिग्रेशन शिवाय गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाईल। सोबतच गुन्हेगारी रेकॉर्ड आढळला तर विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल। या प्रक्रियेला पूर्ण दिवस देखील लागू शकतो। अमेरिकेतून डिपार्ट होणाऱ्या या भारतीयांमध्ये काही असे लोक सुद्धा असू शकतात जे भारतात गुन्हा करून अमेरिकेतून पळून गेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारींनी अपमान केला होता, त्याच पद्धतीने संघांशी संबंधित या व्यक्तीने आता महाराजांचा अवमान केलाय। सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यांनाही आम्ही काळं फासून उत्तर देणार। शिवसेनेनं ठरवलं तर त्यांना रस्त्यावर देखील उतरवू देणार नाहीये, अशी आक्रमक भूमिका आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांनी मांडली आहे। सोलापूरकरांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीनंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्यात भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात। यावर स्वतः एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत, मी मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो। भाजपमध्ये जाणं किंवा भाजपमध्ये प्रवेश करणं किंवा कुठलीही राजकीय चर्चा फडणवीसांसोबत झालेली नाहीये, असं सांगत एकनाथ खडसे यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या तसंच खंडणीची रक्कम या कंपन्यांमध्ये असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर सातत्याने होतोय। या प्रकरणाचा तपास आता हायकोर्टाच्या देखरेखीखाली चालवा आणि ईडीनेही या प्रकरणी समांतर तपास करावा, यासाठी कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र ही याचिका फेटाळून लावत आता याचिका मागे न घेतल्यास याचिकाकर्त्यांना 20,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे आदेश कोर्टाकडून आता देण्यात आलेत। मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांशी संबंधित विविध प्रकरणे हे समोर आल्यानंतर RTI कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज सुनावणी पार पडली। मात्र या प्रकरणाशी याचिकाकर्त्यांचा काय संबंध आहे, त्यांना काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांभोवतची ईडी चौकशीची ही टांगती तलवार तुर्तास तरी दूर झाली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय। मुलीची परीक्षा असल्याने देवेंद्र फडणवीस 500 मीटरवर राहायला जात नाहीयेत, मग त्यांना मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया येत नाही, असा प्रश्न त्यांनी आता उपस्थित केलाय। तसंच मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यात असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। ते आज माध्यमांशी संवाद साधत असताना त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीस यांची नियत चांगली नाहीये, त्यांची जशी स्वतःच्या लेकीसाठी तळमळ आहे तशीच तळमळ त्यांना मराठा समाजाच्या मुलांसाठीही असायला हवी। आमचं EWS त्यांनी घालवलं आणि खापर आमच्यावर फोडत आहेत। मराठा समाजाच्या 4 विद्यार्थ्यांनी काल आत्महत्या केल्या। मात्र मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। हा भेदभाव त्यांनी केला आहे, अशी देखील टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे।
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने आता छापा टाकलाय। आज सकाळी 6 वाजल्यापासून इन्कम टॅक्स विभागाकडून ही छापेमारीची कारवाई सुरू होती। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या घरात इन्कम टॅक्सचं पथक दाखल झालं होतं। पुण्याच्या प्रभात रोडवर संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं घर आहे। काही कागदपत्रांची तपासणी देखील सुरू आहे। या घरातील महिलांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं। संजीवराजे नाईक निंबाळकर आधी अजित पवार यांच्या सोबत होते, पण विधानसभा निवडणुकीच्या नंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता। आता पुन्हा ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते। त्याआधी ही छापेमारीची कारवाई आता करण्यात आली आहे। संतांची नगरी देहूत आता धक्कादायक घटना घडली आहे। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे। शिरीष महाराज हे शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते। वयाच्या 30व्या वर्षी शिरीष महाराजांनी घरात गळफास घेत आयुष्य संपवले। या घटनेमुळे देहू परिसरात असा शोककळा पसरली असून आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। पश्चिम बंगाल सीमेवरून अवैधरित्या भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी बुधवारी सकाळी BSFच्या गस्त घालणाऱ्या पथकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। हे घुसखोर तस्करीसाठी भारताच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते। या घटनेत एक जवान जखमी झाला असून घुसखोर मोठ्या संख्येने काठ्या घेऊन आले होते। तसंच त्यांच्याकडे वायर कटरही होते। जेव्हा BSFच्या जवानांनी त्यांना आव्हान दिले, तेव्हा त्यांनी थांबवण्याऐवजी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला देखील केला। नव्या वर्षाची सुरुवात अभिनेता स्वप्नील जोशीनं गुड आणि गोड जिलेबी सोबत केली आहे आणि आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हसवून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय। स्वप्नीलने नव्या वर्षात चिकी चिकी बूम 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 चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आता तो ह्या चित्रपटात एक विनोदवीर पात्र साकारणार असल्याची माहिती मिळते। चिकी चिकी बूम 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 चित्रपटाच्या टीझरमध्ये स्वप्नील वैभवची भूमिका साकारणार असून हे पात्र आता ह्या चित्रपटगृहात काय धिंगाणा घालणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। टीम इंडियाने इंग्लंडवर वानखेडे स्टेडियममध्ये 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात 150 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवलाय। टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने या सामन्यात 135 धावांची झंझावाती खेळी केली होती। अभिषेकने या खेळीत 13 षटकार आणि 7 चौकार लगावले होते। अभिषेकला त्याच्या या खेळीचा जबरदस्त फायदा झालाय। अभिषेकने ICC T20 बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे। तसंच मॅन ऑफ द सिरीज ठरलेला टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यालाही बॉलिंग रँकिंगमध्ये आता फायदा झालाय। त्यामुळे ICCच्या ह्या T20 रँकिंगमध्ये टीम इंडियाचा बोलबाला हा कायम पाहायला मिळतोय।